छत्रपती शिवाजी महाराज की। आणि सकाळी सकाळी भल्या पहाटे आमचा ट्रेक सुरू होत आहे चांदण्यांच्या प्रकाशामध्ये। तर रतनगडाचा ट्रेक आम्ही भल्या पहाटे सुरू केलेला आहे। तर आता काही दिसत नाही, टॉर्च घेऊन आम्ही चाललो, तिथे ओढा लागला। तर लवकरच आपण रतनगडाचा व्ह्यू बघायला जात आहोत। सूर्योदयाचा व्ह्यू लवकरच दाखवतो। आणि रतनगडचा ट्रेक अंधारामध्ये चाललेला असल्यामुळे हा समोर रतनगड दिसत आहे आणि रस्ता शोधत शोधत आम्ही पुढे वाटकाडा जंगलातून जात आहोत। तर लवकरच आपण रतनगडच्या पायथ्याला पोहोचू असा अंदाज घेत आहोत आपण। आणि जंगलातून वाट काढत असताना आम्हाला आता रस्ता शोधण्याची वेळ आलेली आहे पुन्हा एकदा, कारण रतनगड खूप उंच आहे आणि खूप अंधार असल्यामुळे आम्ही रस्ता शोधतो। लवकरच आपण सूर्योदय दाखवूयात। आणि अजूनही भरपूर अंधार आहे। थोडासा रस्ता चुकल्यामुळे नवीन रस्त्याचा शोध घेऊन पुन्हा एकदा आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे रतनगडाकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन न थकता न थांबता आम्ही रस्ता शोधत पुन्हा एकदा पाण्याच्या कडेकडेने आम्ही चाललेलो आहोत। इथं खूप मोठं तळं आहे। तर आणखीही उजेड झालेला नसल्यामुळे आम्ही रस्ता शोधत शोधतच जात आहोत। आणि थोडंसं उजेड झाल्यामुळे आमचा हा रस्ता 3 वेळेस टेस्ट केल्यानंतर फायनली बरोबर निघाला आहे। तर अजून रतनगड खूप उंच आहे आणि आता आम्ही या पायवाटेने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून निर्भीडपणे जात आहोत। आणि घनदाट अशा जंगलातून जात असताना समोर रतनगड दिसत आहे। रस्ताही बरोबर आहे आणि जंगलात जात असताना हा एक सुळका दिसलेला आहे। तर लवकरच तिथपर्यंतचा प्रवास जंगलातून सुरू राहील। तर चला रस्ता शोधत शोधत जाऊया। जात असताना निसर्गाच्या अशा काही सुंदर कलाकृती पाहायला मिळतात। आणि बराचसा रस्ता काटत आपण जवळपास रतनगडाच्या बेस कॅम्पला येऊन वरती रतनगड दिसत आहे। अजून आपल्याला भरपूर वरती जायचंय। अजून सूर्योदय झालाय आणि आपण बघू शकता सकाळी सकाळी निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांचे आवाज येत आहेत। तर हा अनुभव इथे येऊन घेण्यासारखा आहे। चला आता पुढचा प्रवास सुरू। आणि हा आमचा ट्रेकिंग स्पॉट अशा पद्धतीने गड चढत आहे। सूर्यदर्शन अखेरीस झालेलं आहे। आणि चढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। रतनगडाच्या वरती जायला शिड्या दिसत आहेत आणि वरनं आपण हा वरचा व्ह्यू बघू शकतो। मोठा अशी पर्वतरांगी सह्याद्रीची आणि हा वरचा टप्पा बाकी कातळ कड्यात कोरलेल्या शिड्या आणि उंच अशी सह्याद्रीची पर्वत
हा एक थरारक अनुभव इथे राहणार आहे. तर चला, आणि आज आपल्या ट्रॅव्हलर निकेतला जॉईन झालेले. अशा एकूण 5 शिड्या चढून रतनगडचा बुरुज घेत आहे. आणि बघू शकता तुम्ही, हा थरारक असा कातळ दरा, आणि इथून हा गड चढत वरती आलेला आहे. आणि अजून हा एक टप्पा बाकी आहे. तर चला, छत्रपतींचा जयघोषात करूया सर किल्ले रतनगड. आणि गडाच्या वरती आल्यानंतर आई रत्नादेवीचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. कातळ कोरामध्ये बसलेली ही देवी आपल्या सर्वांचं संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तर देवीचं दर्शन घेऊन आपण जाऊयात पाली किल्ल्यावरती. गणेश दरवाजा. आणि हा भक्कम उभा असा सह्याद्री. आणि हे शिवकालीन पाण्याची टाकं, जिथं पूर्वीच्या काळामध्ये पाणी साठवलं जायचं. आणि ही किल्ल्याची मागची बाजू. चला, आणि या खुट्ट्यातून रॅपलिंग करत वरपर्यंत चढाई केली जाते. चल, तरी हा शेवटचा टप्पा आपण रतनगडाचा करत आहोत. आणि हा त्र्यंबक दरवाजा जो उतरतीचा मार्ग आहे रतनवाडी रतनगडावरती. आणि रतनगडाचा हा शेवटचा थरारक टप्पा. आपण बघू शकता समोर खोलच खोल दऱ्या, आणि जाण्यासाठी हा निमुळता रस्ता आहे. बाजूला पकडायला रेलिंग दिलेली आहे, पण तरीही अतिशय सांभाळून उतरणे गरजेचं आहे. कारण खूप खोल दरी असल्यामुळे, आणि बाजूलाही कातळकडा. उतरताना हा कातळकडा कोरून साईडला ही जी बाजू आहे याला सांभाळत खाली उतरायचं. आणि परतीचा रस्ता दुसरा निवडल्यामुळे पुन्हा एकदा तितकंच एक रौद्र रूप कातळकडाचं बघायला मिळतं. तर आणि हा आम्हाला एक कुत्रा इथं मिळालाय, भोलू. आणि एक भोलू कुत्रा आम्हाला मिळालेला इथं सोबतीला. आणि तो आमच्या छोटी शेर्पा स्वरा तिच्यासोबत रस्ता दाखवत आम्हाला गाईड करत पुढे नेत आहे. कारवीची ही जी रांग आहे तर ही रतनगड परिसरामध्येही खूप छान पद्धतीने पाहायला मिळालेली असते. आता नोव्हेंबर महिना असल्यामुळे फुलं तितकीशी नाही आहेत, पण 2 महिन्यापूर्वी ह्या परिसरामध्ये तुम्हाला सगळीकडे कारवी दिसली असते. तर असा हा रतनगड ट्रेक आमचा आता पूर्णत्वाला जात आहे. रतनगड हा किल्ला नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये स्थित आहे. मध्यम श्रेणी ते अवघड श्रेणीमध्ये हा गड येतो.
तर हा किल्ला करण्यासाठी 2 मार्ग आहेत. आम्ही आज गणेश दरवाजा मार्गे चढून त्र्यंबक दरवाजा मागे खाली उतरत आहोत. तर पूर्ण गड आम्ही ऑलमोस्ट 6 तासामध्ये पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, नक्की व्हिजिट करावा असा हा गड आहे. धन्यवाद.